तर सगळ्यांना वाटतं एकच अर्थ पकडतात सगळे सोशल मीडियामुळे की योग म्हणजे मॅट टाका आणि आसनं करा. हो, योगासन. योगासन म्हणजे योग आहे. पण योग ऍक्च्युली आचार्य पतंजली यांनी खूप छान सूत्र सांगितलेलं आहे योगाचं. पतंजली योगसूत्र. योग हा चित्तवृत्ती निरोध. तर चित्ताचा अर्थ असा आहे मन, बुद्धी आणि अहंकार तिन्ही गोष्टीचा जो संगम आहे ते चित्त आहे. योगामध्ये ज्या 8 पायऱ्या आहेत त्या सर्वात प्रथम तर यम आणि नियम. आचार्य पतंजली म्हणतात की मनावर स्थिरता आणा. स्थिर सुखम आसन. त्याची डेफिनेशन. भगवद्गीतामध्ये योगचे प्रकार सांगितले. जसं हे एक अष्टांग योग मी जे सांगितलं पतंजली ऋषीने सांगितलेले 8 पायऱ्या. दुसरा आहे कर्मयोग. भगवद्गीतामध्ये सांगितले की योग हा कर्मसु कौशल्य. म्हणजे तुम्ही जर जे काम करताय ते स्किलफुली करताय म्हणजे तुम्ही योग करताय. अजून एक प्रकार सांगितलाय भक्ती योग. आई मुलाला 9 महिने जेव्हा नर्चर करत असते पूर्ण त्याच्या पोषणसाठी स्वतःची काळजी, बाळाची काळजी किंवा झाल्यानंतरही ते एक भक्तीच आहे ना. बरोबर. किंवा मूल आईचं जे रिलेशन आहे ते भक्ती आहे, डिवोशन आहे. तर तो भक्तियोग हा श्रेष्ठ योग सांगितलेला आहे भगवद्गीतेत. व्यायामाची व्याख्या ही आहे शरीर आयास जननम कर्म व्यायाम. म्हणजे जिथे तुम्हाला असं घाम येईल असे काही फिजिकल एक्सरसाइज करणं आणि तेही करणं गरजेचं आहे. कारण योगमध्ये आपलं होलिस्टिक केअर होते. म्हणजे तुमचं शरीर, मन, आत्मा, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्र आणून तुम्हाला शांत पीसफुल करण्यासाठी उपयोग होतो. आयास जननम. आयास जननम म्हणजे तुम्ही एक्झर्ट करताय स्वतःला थोडस एक्स्ट्रा आणि मग घाम येतो. आयुर्वेद आणि योगाच्या ट्रीटमेंट बद्दल लोकांच्या मनात पटकन कॉन्फिडन्स येत. तर ते कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा डॉक्टर ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत त्यांनी पण ऍडवाइस करणं गरजेचं आहे असं वाटतं. गरजेचं तर आहे. सगळ्यांना हेच माहितीये डॉक्टर म्हणजे ते जे इंजेक्शन देतात, गोळ्या देतात किंवा जे आपले MD MS जे आहेत ते. पण आयुर्वेदामध्ये पण MD MS आणि हे सगळे डॉक्टर्स आहेत आणि ह्याच्यामध्येही ट्रीटमेंट आहे. असं म्हणता येईल आपल्याला की तो टर्निंग पॉइंट ठरला. एक्झॅक्टली हा टर्निंग पॉइंटच होता आणि मला ते कळलं मग. आणि जेव्हा मला उमजलं ते तेव्हा मग माझा जो म्हणजे मी विसरूनच गेले की माझं कधी असं झालं होतं. यु नो दॅट बिकम्स अ पास्ट अँड इट इज अ गुड पास्ट नाव, नॉट द बॅड. म्हणजे हील होणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांच्याच वाईट अशा काही घटना असतात